मुख्यमंत्री फडणवीसांना प्रतिकात्मक पार्सल पाठवलं। कांद्याच्या दरवाढीच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कांदा आणि 1 रुपया त्यांनी पाठवला। बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला। कांद्याला बाजारामध्ये केवळ 1 रुपयांचा भाव मिळत असल्यानं शेतकरी संकटात, तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा उद्विग्न सवाल एका महिला शेतकऱ्याने उपस्थित केला। बीडच्या नेकनूरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याला 1 रुपयाचा दर तर एकेरी 50,000 रुपयांचा खर्च झाला। मात्र कांदे विकल्यानंतर केवळ 3,500 रुपये आल्याचा हा प्रकार। सरकारनं निर्यात सुरू करून आता हमीभाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी। येवला बाजार समितीमध्ये कांद्यांचे भाव कोसळले तर 6 ते 7 रुपये भाव। केंद्राच्या निर्यात धरसोडीच्या धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका। परभणीमध्ये वाढत्या उन्हाचा मोसंबी बागेला फटका। झाडाला लागलेली फळं करपल्यामुळे शेतकरी अडचणीत, शेतकरी सध्या आर्थिक संकटात। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेलाय। लवकरात लवकर आता पंचनामे करून मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। हेक्टरी 17,500 रुपयांचा मोबदला देण्याचेही फडणवीसांचे निर्देश। सर्व 46 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देण्याचीही मागणी। वर्ध्यामध्ये बोगस बियाणे आणि खतांवर कृषी विभागानं धाडसत्र राबवण्याची आमदार दादाराव केसेंची मागणी। शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावीत तसंच गरजेनुसार सौर किंवा विद्युत पंप उपलब्ध करून देण्याची केसेंची मागणी। जळगाव शहराचं वैभव मेहरून तलाव सध्या प्रदूषित असल्याचं समोर, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेला नोटीस। नाल्यांमधील प्रदूषण आणि प्रदूषित हे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट तलावात सोडण्यात येते आणि गिरणा नदीमध्ये सुद्धा सोडलं जातंय अशी ही गंभीर बाब समोर। मालेगावमधील मोक्षगंगा नदीची कचरा आणि प्लास्टिकमुळे दयनीय अवस्था। कोट्यवधी खर्चानंतर सुद्धा कायमस्वरूपी स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह। नदीची स्वच्छता करण्याची आता नागरिकांची मागणी। जळगावच्या चाळीसगावमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण। चाळीसगावमध्ये तापमान 42 अंशांवर। उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचाही अंदाज, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जालन्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणी पातळी खालावली। भोकरदन तालुक्यातील पद्मावती मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 28%वर। नाशिकच्या सिन्नरमध्ये तापमानात वाढ। भर दुपारी रस्ते ओस, तर उष्माघातापासून सावध राहण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। रायगडच्या महाड तालुक्यामध्ये 20 गावं आणि 30 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। 8 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प। महाड तालुक्यातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू। तातडीनं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील 33 गावांमध्ये पाणी टंचाई, तर 29 विहिरी आणि 6 खासगी बोअरवेलचं अधिग्रहण। दरम्यान मंगरुळपीर या तालुक्यामध्ये सर्वाधिक 10 गावांमध्ये पाणी टंचाई। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये पाणी टंचाई, फळबागांना फटका। फळबागा वाचवण्यासाठी टँकरनं पाणी घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ। धाराशिवच्या येरमाळा वनपरिक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण। पारा 40शी पार गेल्यामुळे आता 600 एकर परिसरातील सर्व पाणवठे हे कोरडे ठाक पडलेत। वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पशुपक्ष्यांचे पाण्याविना हाल होताना दिसतात। दरम्यान त्यामुळे तातडीनं आता याकडे लक्ष देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्यानं घटला। एकबुर्जी प्रकल्पामध्ये 24%, तर सोनल प्रकल्पात केवळ 12% पाणीसाठा शिल्लक। वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची ही चिंता वाढली असून प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। अकोल्याच्या बाळापुरातील कवठा गावामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर। गावाशेजारील धरणामध्ये पाणी असताना सुद्धा गावात पाणी नाही। 1.5 किलोमीटर पायपीट करून पाणी आणण्याची वेळ। नाशिकमध्ये मोबाईलवर तिहेरी तलाक दिल्यानं पतीविरोधात गुन्हा दाखल, तर पत्नीला गर्भातील जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरवत तलाक दिल्याचं उघड। मलिक अशरफ समशेर विरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा। नागपुरात तिहेरी तलाकचा धक्कादायक प्रकार उघडकीस, तर मुलीला जन्म दिल्याच्या कारणावरून तिहेरी तलाक। तहसील पोलिसात पती सासू विरोधात गुन्हा दाखल। चलन तुटवड्यामुळे तुळजापुरात व्यापाऱ्यांना अडचणी, तर 4 ते 5 दिवसांपासून 500 रुपयांची नोट चलनामधून गायब। अनेक बँकांची एटीएम सेवाही बंद। नागपुरातील घरगुती गॅस सिलेंडर टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना, तर HPCL कडून सिलेंडर पुरवठा 8,450 वरून 19,700 रुपयांपर्यंत वाढवला। नियमभंग केल्यास आता कारवाईचा इशारा देत एजन्सीजना पारदर्शकता ठेवण्याच्याही सूचना। गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या रांगा। गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावपळ। गॅस बुकिंग आणि सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची कसरत। जळगावच्या 40 गावात डिझेल तुटवड्यानंतर आता काही पेट्रोल पंपांवर पुरवठा पुन्हा सुरू। मालवाहतूक, शेती आणि प्रवाशांना दिलासा। पुढील काही दिवसात परिस्थिती सुरळीत होण्याचाही अंदाज।
रत्नागिरी सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार, तर आंबा बागायतदार 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडकणार। एका आंब्याच्या झाडाला 5,000ची तर काजूच्या झाडाला 3,000ची मदत देण्याची मागणी। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये पुणतांबा फाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी, 3 ते 4 तासांपासून प्रवासी रांगेत। वाहतूक कोंडीमुळे सीईटीच्या पेपरला विद्यार्थी वेळेत पोहोचू शकले नाहीत। चिखली ते जाफराबाद महामार्गाच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीनं नागरिकांना त्रास, तर ठेकेदार रस्त्यावर पाणीच टाकत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त। नागपुरातील बहुतांश व्यस्त ट्रॅफिक सिग्नल्सवर आता भिक्षेकरींची गर्दी वाढली। भर उन्हामध्ये लहान मुलांकडून भिक्षा मागण्याचं काम सुरू। 30 पेक्षा अधिक भिक्षेकरींना त्यांच्या गावी सोडण्यात येणार। नागपूर पोलिसांकडून मिशन मुक्ती मोहीम सुरू। तुळजापुरात आठवड्याभरापूर्वी कृष्ण रसाळ या नावाच्या तरुणाची हत्या झाली। मात्र मुलाला न्याय द्या या मागणीसाठी मातृदिनी आईची मुख्यमंत्री फडणवीसांना साद। हत्येतील एक आरोपी अद्यापही मोकाट। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या तालखेड फाट्याजवळ डिझेलनं भरलेला टँकर उलटला। नागरिकांची कॅन बादल्या घेऊन डिझेल भरण्यासाठी धाव। जळगावात पोलीस अधीक्षक बंगल्यावर गार्ड ड्युटीवर गैरहजर राहिल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। तपासणीमध्ये गार्ड रूममध्ये रायफल बेवारस अवस्थेत आढळल्यामुळे आता कारवाईचा हा बडगा। धुळ्याच्या सोनगीरमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल। प्रशासनाकडे आता तातडीच्या कारवाईची ही मागणी। पंढरपुरात नव्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला सुरुवात। प्रकल्पामुळे 12,000 भाविकांची सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायी दर्शनाची व्यवस्था उपलब्ध होणार। करमाळ्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। आमदार नारायण पाटील सुद्धा यावेळी उपस्थित। खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये 151 डझन आंब्यांची आकर्षक सजावट। आरास केलेल्या आंब्यांचा रस उद्या भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्रशासकीय कार्यालयाचं फर्निचर काढण्यास सुरुवात। 3 वर्षांपूर्वी 50 लाख रुपये खर्चून हे फर्निचर बनवलं होतं। या उधळपट्टीवरून आता वाल्मिकी संघटना आक्रमक। या प्रकरणाची चौकशी न झाल्यास पालकमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचाही इशारा। अष्टविनायकातील मोरगावचं श्री मयुरेश्वर मंदिर आजपासून 9 जूनपर्यंत भाविकांसाठी बंद असेल। जतन आणि संवर्धनाच्या कामांसाठी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार हा निर्णय। पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धाराचं काम सुरू। आदिशक्ती मुक्ताईच्या 729व्या अंतर्धान समाधी उत्सवाला सुरुवात। राज्यभरातनं वारकरी संप्रदाय मुक्ताईनगरात दाखल। दरम्यान पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदीमधील संतांच्या पादुका देखील या ठिकाणी दाखल होणार। 12 मे रोजी मुख्य उत्सव सोहळा पार पडणार। परळीमध्ये शनेश्वर जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा, तर महिला, पुरुषांचा आणि विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठा सहभाग। गुरुराज माऊलीच्या जयघोषात शोभायात्रा उत्साहात संपन्न।